Okay, now goes to the property of soil. जमिनीचे गुणधर्म. जमीन म्हणजे काय? मृदेचे गुणधर्म बघूया. कलर इज अ इम्पॉर्टंट प्रॉपर्टी ऑफ सॉइल. जमिनीचा रंग हा एक महत्त्वाचा गुणधर्म आहे. द सॉइल गेट्स इट्स कलर ॲज अ रिझल्ट ऑफ सेव्हरल प्रोसेस. ओके, अनेक प्रक्रियांचा परिणाम होऊन मातीचा रंग प्राप्त होतो. द कलर ऑफ सॉइल नियर लँड सरफेस इज डार्क दॅन द कलर ऑफ द लोअर लेयर. जो वरचा भाग आहे तो जरा गडद रंगाचा असतो, डार्क रंगाचा असतो, आणि खालचा जरा असा कमी कलर, त्याला कलर्स कमी असतात. ओके, soil may be different colors such as black, red, copper, yellow, gray. हे जमिनीचे कलर दिलेले आहे, तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे. द कलर ऑफ द सॉइल आर युजफुल फॉर इट्स क्लासिफिकेशन. ओके, मृदेचा रंग किंवा जमिनीचा रंग हा जमिनीचे वर्गीकरण करण्यासाठी महत्त्वाचा ठरतो. बिसाइड दे आर indirectly useful in indicating several properties of land. indirectly जमिनीच्या वेगवेगळ्या प्रॉपर्टीजसाठी, गुणधर्मासाठी युजफुल ठरतो. ओके, द प्रॉपर्टी ऑफ द सॉइल सच ॲज इट्स फर्टिलिटी, ड्रेनेज ऑफ वॉटर, कॅपॅसिटी ऑफ होल्ड वॉटर became clear ingredients as well as chemical ingredients like iron, lime. ओके, म्हणजे हा जमिनीचा रंग हा मुख्यतः पाण्याची धरण क्षमता, जमिनीची सुपीकता, पाण्याचा निचरा यासाठी याची स्पष्टता देत असतात. म्हणजे मृदेचा रंग तिच्या पोतावर, जैव घटकांवर, तसेच लोह, चुना अशा रासायनिक घटकावर अवलंबून असतो. ठीक आहे, ट्राय दिस म्हणून सांगितलं. तुम्हाला एक छोटासा प्रयोग करायचा आहे. वरती ॲपरेटस दिले आणि प्रोसिजर दिली. बघा, ही 3 काय आहेत तर मेजरिंग सिलेंडर आहेत. ओके, प्रोसेस, फिट cones of the filter paper in 3 glass funnel. Fill the cones with equal quantity of A. sand, B. sandy soil, C. clay respective. Place the funnel on the measuring cylinder. Pour on test tube of water into each of the funnel and observe how much water is collected in each measuring cylinder. What inference will you draw from this? हे तुम्हाला स्वतः घरी करून बघा. तुमच्याकडे मेजरिंग सिलेंडर नसतील तर 3 काचेचे ग्लास घ्या. फिल्टर पेपर असेलच, नसेल तरी तुम्ही पेपर वापरा. बघा, कृती आहे. काचेच्या 3 नळशाळ्यामध्ये गाळण कागद बसवा. गाळण कागदापैकी एकावर लिहून त्याच्यामध्ये वाळू भरा. भरून वाळू लिहा. दुसऱ्यावर लिहा आणि रेताड माती लिहा. आणि तिसऱ्यावर लिहा आणि चिकणमाती समप्रमाणात भरा. चिकणमाती समप्रमाणात प्रत्येक नळशाळ्यात समप्रमाणात पाणी घाला व त्याखाली ठेवलेल्या प्रत्येक मोजपात्रात किती पाणी जमा होते ते पहा. यावरून तुम्ही कोणता निष्कर्ष करता? हे तुम्हाला घरी करता येण्यासारखे आहेत. ओके, ही आकृती नीट बघा. वरती फनेल आहे 3 याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये फिल्टर पेपर ठेवला आहे आणि त्या फिल्टर पेपरमध्ये काय आहेत ते माती आहेत. 3 प्रकारची माती आहे. एक वाळू आहे, दुसऱ्यामध्ये रेताळ माती आहे आणि तिसऱ्यामध्ये चिकणमाती आहे. आणि त्याच्यामधून थोडं थोडं समप्रमाणात पाणी ओतायचं आहे. जर तुम्ही
अर्धा पेला पाणी घ्याल तर प्रत्येकामध्ये अर्धा पेलाच पाणी ओतायचं आहे आणि त्या मेजरिंग सिलेंडरमध्ये इथे इथे किती पाणी जमा झाले ते तुम्ही त्याचं नीट निरीक्षण करायचं आहे. ओके. नेक्स्ट आहे सॉईल टेक्स्चर. मृदेचा आपण टेक्स्चर बघूया कसा आहे तो. टेक्स्चर म्हणजे पोत, मृदेचा पोत. सॉईल कंटेन particles of different size. The texture of the soil is determined by the property of particles of various size in it. मृदेचा पोत हा त्याच्यामध्ये असलेल्या कणांच्या आकारावरून ठरत असतो. फॉलोइंग आर द टाइप्स ऑफ सॉईल ऑन द बेसिक ऑफ इट्स टेक्स्चर. मृदेचा पोत ठरवताना हे 3 प्रकार पडतात. त्याच्यामध्ये एक सँडी सॉईल, एक आहे साल्ट सॉईल आणि आहे क्ले सॉईल. ओके, 3 प्रकार आहेत. फर्स्ट वन इज सँडी सॉईल म्हणजे रेताळ मृदा. द proportion of sand, that is the large particles in high in sandy soil. Water drain rapidly through sandy soil. सँडी सॉईल म्हणजे रेताळ मृदा, त्याचा आकार मोठा असतो आणि त्याच्यामधून पाणी हे लगेच झिरपून जात असतं. इट इज इझी टू प्लग धिस सॉईल. याच्यामध्ये हे जमिनीची मशागत करायला सोपं असतं. बट इज लेस फर्टिलिटी. दिस इज बिकॉज ऑफ पार्टिकल्स ऑफ सँडी सॉईल. परंतु त्याची फर्टिलिटी कमी असतं म्हणून हे पिकं घ्यायला काही योग्य नाही. ओके. नेक्स्ट म्हणजे सिल्ट सॉईल. सिल्ट सॉईल म्हणजे पोयटा मृदा. सिल्ट सॉईल म्हणजे काय? पोयटा मृदा. द प्रॉपर्टी ऑफ सिल्ट सॉईल आर मीडियम साईज. सिल्ट सॉईल इज नॉट ॲज प्लगेबल ॲज सँडी सॉईल. या पोयटा मृदेचा आकार मध्यम असतो आणि पोयटा मृदा जमिनीच्या रेताळ जमिनीपेक्षा मशागत करणे जरा कठीण असतं. ओके. हावेवर इट मच मोर फर्टॅलिटी. परंतु याची फर्टॅलिटी हे जास्त असते. ओके. इट कॅपॅसिटी ऑफ सप्लाय न्यूट्रिशन इज मच ग्रेटर. याच्यामध्ये काय आहे तर कॅपॅसिटी टू सप्लाय न्यूट्रिशन याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात असतात जे वनस्पतींना लागतात. स्ट्रीट सॉईल इज ऑल्सो कॉल्ड अ सेडिमेंटरी सॉईल. याला काय म्हणतात? सेडिमेंटरी सॉईल म्हणजे याच गाळाची मृदा असेही म्हणतात. स्ट्रीट सॉईलला गाळाची मृदा असेही म्हणतात. थर्ड वन इज क्ले सॉईल म्हणजे चिकन मृदा. क्ले सॉईल म्हणजे चिकन मृदा. इन दिस सॉईल द प्रॉपर्टी ऑफ स्मॉल पार्टिकल्स इज मॅक्झिमम. याच्यामध्ये लहान कण जास्त असतात. द पार्टिकल्स ऑफ क्ले सॉईल फील स्मूथ टू टच. क्ले सॉईल हॅज अ हाय वॉटर होल्डिंग कॅपॅसिटी. याच्यामध्ये पाणी धरून ठेवण्याची क्षमता अधिक असते. चिकनमतीचा आकार कणांना स्पर्श केला तर ते गुळगुळीत लागतात. ओके. हे टेक्स्चरच्या हिशोबाने 3 प्रकार पडलेले आहेत. ओके. सॉईल स्ट्रक्चर म्हणजे मृदेची रचना. द स्ट्रक्चर ऑफ द सॉईल डिपेंड अपॉन द डिफरंट शेप ऑफ द पार्टिकल्स इन द सॉईल. सॉईल ऑकर इन द फॉर्म ऑफ columnar, laminar, granular as well as the black shaped structure. मृदेच्या कणांच्या रचनेनुसार स्तरीय, कणस्वरूप, स्तंभाकार व ठोकळ्यांच्या स्वरूपाची मृदेची रचना आपल्याला आढळून येते. ओके. इम्पॉर्टन्स ऑफ सॉईल स्ट्रक्चर. सॉईल स्ट्रक्चरचे इम्पॉर्टन्स बघूया आपण. मृदेच्या रचनेचे महत्त्व. द फर्टिलिटी ऑफ द सॉईल डिपेंड्स अपॉन सॉईल स्ट्रक्चर. द ॲडव्हान्टेज ऑफ गुड सॉईल स्ट्रक्चर ॲज अ फॉलोज. फर्टॅलिटी ही सॉईल स्ट्रक्चर कणांवर अवलंबून असते. जेवढे लहान कण तेवढी त्याची फर्टॅलिटी जास्त असते. फर्स्ट वन इज द रूट्स गेट द सफिशियंट सप्लाय ऑफ ऑक्सिजन. मुळांमधून पुरेसा ऑक्सिजन पुरवठा होतो. 2.
water draining is good, therefore the root as plant grow well. पाण्याचा निचरा चांगला होतो, त्यामुळे वनस्पतींच्या मुळांची योग्य वाढ होते. ओके. मग पाण्याचे हे आहेत वेगवेगळे स्तर, 1 2 3 4. नीट बघा. आणि हे कोणते कोणते स्तर आहेत, स्तर सांगितले तुम्हाला. रचना एक आहे स्तरीय, कणस्वरूप, स्तंभाकार, ठोकळा वगैरे वगैरे. यूज ऑफ सॉइल. फर्स्ट वन, प्लांट कंजर्वेशन टू हेल्प प्लांट ग्रो. जमिनीच्या वनस्पतींच्या वाढीसाठी ही जमिनीचा उपयोग होतो किंवा मातीचा उपयोग होतो. सेकंड वन, वॉटर कंजर्वेशन म्हणजे जलसंधारण असं त्याला आपण म्हणतो, पाणी साठवून ठेवणे किंवा अडवून ठेवणे. सोईल होल्ड वॉटर ॲज अ रिझल्ट बाय मीन्स ऑफ बर्न्स अँड लेक वी कॅन गेट वॉटर फॉर अ थ्रू आउट द इयर. या जमिनीमुळे किंवा ह्या मातीमुळे आपण पाणी अडवू शकतो. बांध बांधून, मोठे मोठे धरणं बांधून त्याच्यामध्ये पाणी साठवतो आणि वर्षभर वापरू शकतो. प्लास्टिसिटी. प्लास्टिसिटी म्हणजे आकार येतं असे म्हणतात त्याला. सोईल कॅन बी गिव्ह एनी रिक्वायर्ड शेप. दिस प्रॉपर्टी ऑफ द सोईल called plasticity. Because of its plasticity we can use it to make articles of variety of shape. These articles can be baked to make them hard. Water storage, canter, pots, lamps, idols, bricks, etc. are articles made from soil. आकारात हा महत्त्वाचा गुणधर्म आहे, त्याच्यामुळे आपण हवा तसा आकार देऊ शकतो. या गुणधर्मामुळे आपण विविध आकाराच्या वस्तू बनवता येतात. या वस्तू भाजून टणक बनवतात आणि आपण तो घरामध्ये त्याचा उपयोग करू शकतो. उदाहरणार्थ माठ, रांजण, पणत्या, मूर्ती, विटा. या गुणधर्मामुळे आपण काय काय बनवू शकतो. ओके. नेक्स्ट वन, सम युजफुल टाइप्स ऑफ सॉईल. उपयुक्त मृदेचे काही प्रकार. म्हणजे नावानुसार ज्या मृदा आहेत, काय माती आहे, त्याचे आपण प्रकार बघूया. ओके ओके. फर्स्ट वन इज चायना क्ले. त्याला केओलिन असं म्हणतात. इट इज फाउंड इन चायना, म्हणून त्याला चायना क्ले असं म्हणतात. इट इज व्हाईट इन कलर. इट इज यूज टू मेक crockery, bathroom tiles, tank, laboratory apparatus, makes jar, etc. हे बघा काय काय बनवलं आहे आपण. सेकंड, साडू सॉईल. इट इज व्हाईटिश इन कलर. इट इज यूज फॉर मेकिंग स्टॅच्यूज अँड आयडॉल्स. मूर्त्या आणि आपण स्टॅच्यू त्याच्यापासून बनवू शकतो शाडूने. टेराकोटा सोईल. टेराकोटा सोईल. ओके. दिस सोईल इज रेड इन कलर. डेकोरेटिव्ह आर्टिकल्स अँड पोट्स यूज फॉर ग्रोविंग प्लांट्स ॲज मेड फ्रॉम दिस सोईल. या मृदेपासून कुंड्या, सजावटी वस्तू बनवता येतात. फोर्थ वन, मुलतानी सॉईल. दिस सॉईल इज यूज इन कॉस्मेटिक. मुलतानी माती आपण म्हणतो, ते सौंदर्य प्रसाधन म्हणून आपण ते आपल्याला वापरता येते. ओके. एवढं तुम्हाला माहिती आहे. लास्ट वन इज soil testing. The property of the various ingredients of soil can be determined by the soil testing. During soil testing, the soil is examined for color, texture, and the proportion of organic matter in it. Soil is tested to find out if there is a deficiency of any ingredient and to decide what means should be taken to remove the deficiency. Okay.
म्हणजेच काय तर मृदेचे परीक्षण. ओके, मृदेचे परीक्षण केल्याने जमिनीचे विविध घटकांचे प्रकार आपल्याला लक्षात येतात. त्याचा पोत, त्याचा रंग, त्याचे सेंद्रिय पदार्थचे प्रमाण, याचे आपल्याला माहिती घेता येतं. आणि त्याच्यामध्ये जर काही कमतरता आढळलीच तर ते कशी दूर करता येईल त्याचा उपाय आपल्याला करता येतात. ओके, द सोईल सॅम्पल कलेक्ट फ्रॉम टेस्टिंग इज dried in the open space in the shade for 8 to 10 days. It is then shifted through a sieve to test, namely the pH and the electrical conductivity tests are particularly used in the finding the characteristics of soil. Okay, the pH आणि विद्युत वाहकता या दोन परीक्षणांचा विशेष उपयोग होतो. आणि त्याच्यानुसार विविध प्रकारच्या मृदेची सुपीकता आपल्याला ठरवता येते. लास्ट वन इज कॉजेस ऑफ डायमिनसेड सॉईल फर्टिलिटी, म्हणजे मृदेची सुपीकता कमी होण्याची कारणे कोणती. देयर आर 6 reasons. One is the soil pH less than 6 or higher than 8. Second one, low proportion of organic matter. Third one, no proper draining of water. Fourth, repeated cultivation of same crops. 5, continuous use of saline water. 6, excessive use of chemical fertility and पेस्टिसाइड. ओके, हे 6 कारणं आहेत जे जमिनीची सुपीकता कमी करण्यासाठी कारणीभूत ठरतात. ओके ओके नाव इथे आपला हा धडा संपलेला आहे. तुम्ही घरी तुम्हाला होमवर्क म्हणून आपल्याला एक्सरसाइज नंबर 3 पूर्ण करायचा आहे आणि माझ्या व्हॉट्सॲप नंबरला पाठवायचे आहेत. 1 2 3 4 5 6 7 क्वेश्चन आहेत. तुम्हाला जसा वेळ मिळेल तसा पूर्ण करा आणि मला पाठवून द्या. ओके, थँक्स.